नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे स्वाध्याय नंबर 1.1. विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे काय आणि रोमन संख्याचिन्हे म्हणजे काय या दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर देवनागरी लिपी म्हणजे काय. आता देवनागरी लिपी म्हणजे जे आपण मराठीमध्ये अंक लिहितो त्याला आपण देवनागरी लिपी म्हणतो. आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणजे काय, तर जे अंक आपण इंग्रजीमध्ये लिहितो ज्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे म्हणतो. आणि त्यानंतर रोमन संख्याचिन्हे म्हणजे काय, तर त्यासाठी बघा रोमन संख्याचिन्हामध्ये इंग्रजीमधील आय म्हणजे 1, त्यानंतर व्ही म्हणजे 5. बघा इंग्रजीमधील एक्स म्हणजे जे रोमन संख्याचिन्ह आहे, एक्स म्हणजे 10, यल म्हणजे 50, सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. हे संख्याचिन्ह जर आपल्याला माहिती असेल तर यावरून आपण 1 पासून तर 1000 पर्यंतचे रोमन संख्याचिन्ह लिहू शकतो आणि आपल्याला जो स्वाध्याय दिलाय त्या स्वाध्यायावरील आपण प्रश्न सहज सोडू शकतो. मग यामध्ये प्रश्न नंबर 1 आहे, 500 या संख्येला रोमन संख्याचिन्हात कसे लिहिले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो 500 या संख्येसाठी आपण रोमन संख्याचिन्ह डी हे वापरतो. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे डी. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि उत्तर आहे डी. प्रश्न नंबर 2, 55 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहितात. आता 50 साठी आपण यल या रोमन संख्याचिन्हाचा वापर करतो. मग 50 म्हणजे यल आणि 50 अधिक 5 झाले 55. 5 साठी आपण व्ही या रोमन संख्याचिन्हाचा वापर करतो. म्हणजे 50 आणि 5 झाले 55. मग या ठिकाणी 55 जर म्हटलं तर उत्तर आले यल व्ही. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 3, CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कशी लिहाल. आता CCXIX हे रोमन संख्याचिन्ह आहे आणि ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात लिहायची आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये याचं काय होईल, इंग्रजी अंकामध्ये आपण हे कसं लिहिणार. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण समोर बघू शकतो सी म्हणजे 100. आता सीच्या समोर सी असं आपण 3 वेळेस लिहू शकतो. सी. आता हे 2 वेळेस सी लिहिलं म्हणजे किती झाले 100 आणि 100. या ठिकाणी हे झाले 200. आता त्याच्यासमोर आपण एक्स लिहिलाय म्हणजे या ठिकाणी एक्स म्हणजे 10, म्हणजे या ठिकाणी हे झाले 210. आता एक्सच्या पुढे पुन्हा आय आहे, एक्सच्या पुढे आय आपण 3 वेळेस लिहू शकतो. जर एक्सच्या पुढे आय आपण 3 वेळेस लिहिला तर ते 3 होणार, म्हणजे ते आपण प्लस करतो. पण एक्सच्या म्हणजे उजवीकडं आणि एक्सच्या जर डावीकडं जो आय लिहिला तर त्या ठिकाणी त्या आय काय होणार, तो मायनस होणार. म्हणजे एक्सच्या डावीकडं जर आपण आय लिहिला तर ते 10तून 1 कमी होणार म्हणजे 9 होणार. मग आता 10च्या पुढे एक्सच्या पुढे आय आहे म्हणजे थोडक्यात हे 10 आणि 1 11 होतात. पण या ठिकाणी पुढे जर बघितलं तर पुन्हा एक्स आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी एक्स म्हणजे 10 आहे आणि आय एक्स. मग आय एक्स म्हणजे आयच्या पुढे एक्स आपण लिहित नाही, पण एक्सच्या पाठीमागे आय लिहितो म्हणजे 9 होतात. म्हणजे 10 आणि हे 2 आय एक्स म्हणजे 9. म्हणजे 200 अधिक 10 210 आणि अधिक 9 म्हणजे किती होणार, तर 219. म्हणजे CCXIX म्हणजे किती झाले 219. बघा या सगळ्यांची बेरीज म्हणजे 219. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 4, XIV अधिक C वजा XXI अधिक VII बरोबर किती. आता हे उदाहरण आहे. आता XIV, एक्स म्हणजे 10, आय म्हणजे 1, व्ही म्हणजे 5. आता एक्सच्या पुढे आय म्हटलं तर 11 होतात, पण व्हीच्या डावीकडे आय आलेला आहे म्हणजे या ठिकाणी हे होतात 4. म्हणजे 10 आणि 4 झाले 14 अधिक सी म्हणजे 100 वजा XXI. आता XX 10 आणि 10 20, 20 आणि 1 21 अधिक VII म्हणजे 5 आणि 2 या ठिकाणी 7. आता आपण काय करणार, सुरुवातीला ही क्रिया करणार 14 अधिक 100 म्हणजे किती होणार 114 वजा 21 आणि अधिक 7. आता 114 मधून आपण 21 वजा करूया.
मग या ठिकाणी बघा 114 वजा 21, 4तनं 1 गेला, बाकी उरली 3, एकातनं 2 जाऊ शकत नाही, 1 खोडला, वर घेतला, या ठिकाणी या एकाकडनं हातचा घेतला, या ठिकाणी झाले 11, या ठिकाणी झाले 0, 11तनं 2 गेले, बाकी उरली 9, या ठिकाणी 0. म्हणजे 114 वजा 21 केलं तर उत्तर आलं 93 आणि 93 अधिक 7 म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येणार 100. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 100. प्रश्न नंबर 5, 47 वजा 10 या वजाबाकीचे उत्तर रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? मित्रांनो 47 मधून आपण 10 वजा करणार, 47 मधून 10 गेले, उत्तर आलं 37. आणि आता 37 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, जी आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायची. आता 37 हे कसे लिहिणार? तर या ठिकाणी 10 म्हणजे x, आता 10, 20 आणि 30, x x x असं आपण 3 वेळेस लिहू शकतो, झाले 30. मग आता या ठिकाणी पुढे आहे 7, v म्हणजे 5 आणि डबल I म्हणजे 7. बघा या ठिकाणी 30 आणि 5 35, 36 37 हे आहे आपलं 5व्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी आपण XXX VII म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न नंबर 6, 400 ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात? आता 400, आता आपल्याला 500 माहिती आहे, डी म्हणजे 500 आणि सी म्हणजे 100. मग आता डीच्या पाठीमागे मित्रांनो आपण जर सी लिहिले म्हणजे डावीकडे जर सी लिहिले तर ते वजा होतात, उजवीकडे लिहिले तर ते काय होतात? अधिक होतात. म्हणजे आता या ठिकाणी आपण बघू शकतो डी म्हणजे 500, मग डीच्या पुढे जर आपण सी लिहिले तर त्या ठिकाणी ते काय होतात? प्लस होतात, म्हणजे प्लस 100 होणार. आणि डीच्या डावीकडे जर आपण लिहिले तर डीच्या डावीकडे सी म्हणजे या ठिकाणी काय होणार? 500 मधून ते वजा होणार, म्हणजे -100. मग 500 मधून जर 100 वजा केले तर या ठिकाणी किती होणार? 400 होणार. म्हणजे मित्रांनो आपलं उत्तर येणार सी डी. बघा हे 500, डी म्हणजे 500 आणि 500 मधून 100 आपण वजा करणार. फक्त डीच्या सी कुठे असेल तर ते असेल डावीकडे. म्हणजे आपलं उत्तर आहे 6व्या प्रश्नाचं सी डी. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सी डी. प्रश्न नंबर 7, पुढीलपैकी संख्यांची चुकीची जोडी कोणती? मित्रांनो या ठिकाणी हा प्रश्न आहे, या ठिकाणी चुकीची जोडी. आता या ठिकाणी पहिल्या कॉलममध्ये आहे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आणि समोर दिलेले आहेत रोमन संख्या चिन्हे. आता 4 म्हणजे IV. मित्रांनो 4 हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात आहे, IV हे रोमन संख्या चिन्हात आहे. 4 म्हणजे IV ही जोडी बरोबर आहे. 6 म्हणजे VI. व्हीच्या जर आपण उजवीकडे I लिहिला तर तो प्लस होतो, म्हणजे 5 आणि 1 6, IV ही जोडी सुद्धा बरोबर आहे. आता 15 म्हणजे VV. आता 5 म्हणजे V हे बरोबर आहे, पण V आपण एकासमोर 1 2 वेळेस किंवा 3 वेळेस लिहित नाही. V हा फक्त एकदाच लिहिला जातो. म्हणजे तिसरी जोडी या ठिकाणी चुकीची आहे. आणि 25 म्हणजे XX XX म्हणजे 20 आणि या ठिकाणी 5 म्हणजे 25. म्हणजे चौथी जोडी सुद्धा बरोबर आहे, तिसरी जोडी चुकीची आहे. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. मित्रांनो या ठिकाणी हे आहे 7व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न नंबर 8, XCVI ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? हा प्रश्न आहे रोमन संख्या चिन्हात. आता XCVI म्हणजे हे रोमन संख्या चिन्ह आहे, हे आपण आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसं लिहिणार? तर आता या ठिकाणी आपल्याला X म्हणजे 10 माहिती आहे, C म्हणजे 100 माहिती आहे, V म्हणजे 5 माहिती आहे, I म्हणजे 1 हे माहिती आहे. पण आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल हे आहे 100. मग आता 100च्या जर आपण डावीकडे X लिहिला तर तो X काय होणार? मायनस होणार, म्हणजे 100 मधून 10 वजा होणार. म्हणजे या ठिकाणी X आणि C म्हणजे होणार 90 आणि VI म्हणजे 5 आणि 1 6, 90 आणि 6 झाले या ठिकाणी 96. हे आहे आपलं उत्तर. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 96. प्रश्न नंबर 9, XXIX प्लस VIII बरोबर किती? आता या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे. XXIX म्हणजे काय? तर या ठिकाणी आपण बघू शकतो XXX म्हणजे 10 20 30 आणि या ठिकाणी IX आहे, म्हणजे बघा खरं तर 3Xच्या पुढे जर I लिहिला तर तो या ठिकाणी प्लस होतो, म्हणजे 1 30 झाले असते.
पण एक्सच्या डावीकडे आय आलेला आहे, म्हणजे या ठिकाणी हे झाले 9, म्हणजे 30 आणि 9 झाले 39 अधिक व्ही ट्रिपल आय म्हणजे 5 आणि 3 झाले 8. यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 39 अधिक 8, 8 दुणे 16 आणि 1 17, हातचा आला 1 3 आणि 1 4. उत्तर आलं 47. 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 10. 71 ही संख्या दाखवणारी योग्य रोमन संख्या चिन्हे कोणती? बघा, 71 ही संख्या आपल्याला आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात दिलेली आहे, जी आपल्याला रोमन संख्या चिन्हात लिहायची आहे. आता 71 बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो यल म्हणजे 50. बघा, आता सुरुवातीला लिहिणार आपण यल म्हणजे 50. त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये डबल एक्स घ्यावे लागतील, म्हणजे 20 होणार. बघा, 10 आणि 10 20 म्हणजे 50 आणि 10 60 आणि 10 70 आणि त्यामध्ये 1 मिळवणार म्हणजे झाले 71. एल डबल एक्स आय म्हणजे झाले 71. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा स्वाध्याय 1.1 या ठिकाणी संपलेला आहे. आज हा पहिला व्हिडिओ आहे. यानंतर आपल्याला चॅनलवरती पुढील सगळे स्वाध्याय दररोज एक स्वाध्याय आपल्याला बघायला मिळेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा. धन्यवाद.